आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्या निमित्तानं राज्यातल्या सगळ्याच मंदिरांमध्ये भाविकांनी गुरूंच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे। पहाटेपासूनच भाविकांनी विविध मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या। शिर्डीतील साईंच्या दर्शनासाठी गर्दी झाली आहे, तर शेगावमध्ये गजानन महाराजांच्या दर्शनासाठीही गर्दी झाली आहे। तर अक्कलकोटमध्येही भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। गुरुपौर्णिमा अर्थातच गुरुला नमन करण्याचा, गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस। श्री साईबाबांना गुरुस्वरूप मानणाऱ्या लाखो साई भक्तांनी शिर्डीमध्ये गर्दी केली आहे। साईबाबा संस्थांच्या वतीने देखील भक्तांच्या देणगीतून साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून मंदिर परिसराला केलेल्या विद्युत रोषणाईने देखील सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। साईराज डेकोरेटर्स मुंबई यांच्या वतीने विद्युत रोषणाई, तर कर्नाटक येथील साई भक्त एस प्रकाश यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। नितीन ओझा आपले प्रतिनिधी थेट शिर्डीतून आपल्याला या सगळ्या संदर्भातली अधिक माहिती देतील। नितीन, शिर्डीमधल्या गुरुपौर्णिमा उत्सवाचा आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस, कसं वातावरण आहे शिर्डीमध्ये, काय भावना आहेत साई भक्तांच्या, साई नगरी कशी सजली आहे? प्रज्ञा निश्चितच गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा मंत्र घेऊन आज साईबाबांना गुरुस्वरूप मानणाऱ्या सर्व साई भक्तांनी शिर्डीत मोठी गर्दी केली। आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे। आज सकाळी काकड आरती झाल्यानंतर अखंड पारायणाची समाप्ती झाली आणि त्यानंतर आता नित्यनियमाने होणाऱ्या साई दर्शनाला सुरुवात झाली आहे। मी आता आहे गुरुस्थान जवळ, आपण या ठिकाणी पाहू शकतो आकर्षक फुलांची सजावट या ठिकाणी कर्नाटक येथील जे साई भक्त आहे त्यांच्या देणगीतून करण्यात आलेली आहे। आणि एकूणच जर पाहिलं तर ज्या निंबाच्या वृक्षाच्या खाली साईबाबा या ठिकाणी बसत होते त्याच ठिकाणी आता मोठी गर्दी साई भक्तांनी केलेली आहे। आणि एकूणच जर पाहिलं तर इतक्यात आरती संपलेली आहे। आरती संपल्यानंतर आता दर्शन रांग सुरू होईल आणि या मंदिरावरची जर आपण आकर्षक सजावट पाहिली तर निश्चितच लक्षात येईल की काय आनंद आणि काय भक्तिमय वातावरण शिर्डीत आहे। राज्यभरातून हजारो पायी पालख्या या शिर्डीत दाखल झालेल्या आहेत। त्या पालख्यांबरोबर आलेले लाखो साई भक्त हे देखील साई नामाचा गजर करतायत। आता या ठिकाणी जे गुरुस्थान आहे या ठिकाणी दर्शन सुरू झालेलं आहे। या ठिकाणी साई भक्त दर्शन घेत आहेत आणि आपण जर पाहिलं तर आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि हा मुख्य दिवस असल्याने आज रात्रभर जे साई भक्त येणार आहेत त्यांचं दर्शन व्हावं यासाठी साई मंदिर देखील खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।